शिक्षण प्रसारक मंडळाचे गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय मराठी विभाग BA भाग 3 अभ्यास पत्रिका क्रमांक 10 मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या पेपरविषयी थोडंसं जाणून घेणार आहोत। तर मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी असं या पेपरचं नाव आहे। या नावामधूनच तुम्हाला या पेपरचा उद्देश नक्की लक्षात येऊन जाईल। याच्यातला जो पहिला घटक आहे तो आहे सर्जनशील लेखन। या सर्जनशील लेखन त्याच्यामध्ये कथा, संकल्पना आणि स्वरूप हा विभाग आज आपण इथे अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कथा, संकल्पना व स्वरूप या विभागाकडे वळूया। कथा, संकल्पना, कथेची संकल्पना सांगत असताना असं म्हणावंसं वाटेल की वास्तविक पाहता कथा ही प्राचीन काळापासून इतक्या विविध स्वरूपात पुढे आली आहे आणि प्रत्यक्षही तिची रूपे इतकी बदलत आहे की कथेची नेमकी व्याख्या करणे अतिशय कठीण आहे। कथा एक स्वतंत्र वाङ्मय प्रकार म्हणून जेव्हा कथेचा विचार होऊ लागतो तेव्हा कथेची काही वैशिष्ट्ये विचारात घेऊन अनेकांनी कथेच्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तत्पूर्वी मला तुम्हाला असं सांगावंसं वाटेल की कथा हे तुमच्या आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा असा एक भाग। आपल्या लहानपणापासून कथा ऐकणं हा एक आपल्या आवडीचा छंद आणि कथेची सुरुवात ज्या पद्धतीनं काव्य माणसाला लिखित स्वरूपामध्ये ज्यावेळी शब्द सापडले आणि त्याच्या आधारे तो आपल्या भावना व्यक्त करायला लागला आणि काव्य करायला लागला, या काव्याबरोबरच कथेची सुरुवातही झालेली आपल्याला जाणवते। पूर्वीच्या काळी असणारे काही लोककथांमधून किंवा दैवत कथांमधून याची प्रचिती आपल्याला येते। आता कथेच्या काही व्याख्या करण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे। त्या व्याख्या आपण आता इथे थोडक्यात जाणून घेऊया। कथा, लघुकथा ही सहजासहजी एका बैठकीत वाचून संपवण्या इतकीच मोठी असावी असं हडसन असं म्हणतो की ती इतकी छोटी असावी की एका बैठकीमध्ये कथा पूर्णपणे वाचून संपवून जावी। पुढची व्याख्या अशी आहे, कथेचा पहिला आवश्यक गुण म्हणजे तिच्या नवनिर्मितीची अपरिहार्य आवश्यकता। एलिझाबेथ बॉवेन यांनी केलेली ही व्याख्या आहे। अनुभूतियाँ ही रचनाशील भावनाओं से अनुरंजित होकर कहानी बन जाती है असे मुंशी प्रेमचंद म्हणतात। तर घटनात्मक एकहरे चित्रण का नाम कहानी है और साहित्य के सभी अंगों के समान रस का गुण है असे चंद्रगुप्त विद्यालंकार असे म्हणतात। म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की कमीत कमी पात्र आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व ऐकणाऱ्यांच्या मनावर एकच एक ठसा उमटवणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय। ही व्याख्या दासी फडकेंनी केलेली आहे आणि ती आपल्याला अगदी योग्य वाटते। कथेच्या संदर्भात वरील अनेक व्याख्या पाहता असे म्हणता येईल की कथा लेखकाला कथा वस्तूचे बीज अनुभूतीचा विषय म्हणून गवसलेले असते। अशा त्या कथावस्तूला म्हणजेच अनुभूतीला तिच्या विशिष्ट स्वभाव प्रकृतीनुसार गवसलेले अभिव्यक्तीचे शब्दरूप म्हणजे ती लघुकथा होय। थोडक्यात कथाकाराची अनुभूती जेव्हा कथात्मक स्वरूपामध्ये अवतरते तेव्हा लघुकथा निर्माण होते। कथेच्या काही व्याख्या पाहिल्यानंतर आपण आता कथेचे प्रकार बघूया। आता कथेचे नेमके कुठले प्रकार आहेत, तर कथेचे रचनेवरून आणि आशयावरून असे प्रकार करण्यात आलेले आहेत। कथेमध्ये दीर्घकथा हा एक महत्त्वाचा उपप्रकार पडलेला दिसतो। दीर्घकथेचा व्याप व आवाका कथेहून मोठा असतो। तिच्यातील अनुभव घटक अधिक व्यापक असतात। त्याचप्रमाणे त्यांच्यातील परस्पर संबंधही अनेकविध स्वरूपाचे असतात। दुसरा प्रकार आपल्याला असं म्हणता येईल की लघुकथा ही नावाप्रमाणेच लघु असते। तिसरा प्रकार जो आहे तो आहे मालिका कथा। एकात एक गुंफलेल्या अशा या मालिका कथा असतात। त्याच्यानंतर साखळी कथा हाही एक प्रकार आहे। याही मालिका कथांप्रमाणे
एक कथा संपली की दुसरी कथा तिथे सुरू होते. आता कथेचे आशयावरून जे प्रकार पडतात त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो आहे भयकथा, दुसरा आहे रहस्य कथा, तिसरा आहे विज्ञान कथा आणि चौथा आहे फॅन्टसी. आता कथेचे जे आशयावरून पाडलेले जे काही प्रकार आहेत त्या सगळे प्रकार आपण या ना त्या कारणाने पाहिलेले, ऐकलेले, अभ्यासलेले आहेत. भयपट आपण पाहत असतो, रहस्य कथा वाचायला आपल्याला आवडतात. विज्ञान कथा हा नव्याने आलेला वाङ्मय प्रकार असला तरी विज्ञानातल्या गमती जमती आपल्याला या वाङ्मय प्रकारामध्ये पाहायला मिळतात. फॅन्टसीमध्ये मनामध्ये असणारे ज्या काही अवास्तव अशा गोष्टी असतात, अशक्य कोटीतल्या गोष्टी, त्या तिथं कथेमध्ये फॅन्टसीच्या रूपाने आपल्या समोर येतात. आता आपण मुख्य विषयाकडे वळूया, कथेचे घटक. आता कथेचे घटक अभ्यासत असताना कथेचा सर्वात महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे कथानक. कुठल्याही कथेला बीज असल्याशिवाय कथा निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कथानक, काहीतरी घटना, काहीतरी हकीकत असणं गरजेचं असतं. आता हे कथानक कुणाच्या तरी माध्यमातून व्यक्त होत असतं, म्हणून कथेचा दुसरा घटक आहे तो आहे पात्र किंवा त्याला आपण व्यक्तिचित्रण असंही म्हणू शकतो. कथेचा आवाका, कथेचा विषय, कथेचा आशय याला धरून कथेमध्ये पात्र सामावलेली असतात. अनावश्यक पात्र कथेमध्ये आली तर कथा बिघडण्याचा संभव असतो, म्हणून कथेला पुढे नेण्याचं काम ही पात्र करत असतात. आता कथानक तर झालं, कथेमध्ये एक पात्रही आली, पण कथानक घडत असताना या कथानकाला शोभेचं वातावरण कथेमध्ये असणं अतिशय गरजेचं असतं. आणि हे वातावरण कथेला एक प्रकारची ज्याला आपण काय म्हणू, एक प्रकारचं हे वातावरण कथेला एक रंग देत असतं. आपल्यासमोर एक चित्र उभं करत असतं ते वातावरणाच्या माध्यमातून. त्याच्यानंतर हे सगळं झाल्यानंतर कथेमध्ये निवेदन पद्धती असावी लागते. काही वेळा कथा स्वतः लेखक सांगत असतो किंवा कुणीतरी, त्याला प्रथम पुरुषी निवेदन पद्धती म्हणतात, किंवा कुणीतरी आपल्याला तिराईत कुणाची तरी कथा सांगत असतो, त्याला आपण तृतीय पुरुषी निवेदन असं म्हणतो. याच्यानंतर पुढचा जो घटक आहे तो आहे भाषाशैली. आता कथा ग्रामीण असेल तर तिथे असणारी भाषाशैली ही निश्चितपणे ग्रामीण असणार आहे. तिथे असणारं वातावरण हे निश्चितपणे ग्रामीण असणार आहे. तिथे भेटणारी जी काही पात्र आहेत ही निश्चितपणे ग्रामीण असणार आहे. आणि त्याच्यामध्ये मांडला जाणारा जो विषय आहे तो सुद्धा ग्रामीण असणार आहे. आता इथे कथा जर नागर पातळीवर घडत असेल तर कथेमध्ये असणारी पात्र, असणारं वातावरण, असणारी भाषाशैली हे सगळे घटक कशा असतील, नागर असतील. म्हणजे ज्या पद्धतीचं कथानक असेल त्याला शोभेशी भाषाशैली तिथं असणं उचित असतं. शेवटी मला असं म्हणावं असं वाटेल की कथा हा वाङ्मय प्रकार आपल्याला एक आनंद देणारा असा एक वाङ्मय प्रकार आहे. चटकन कथांचा परिणाम आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे कथा आपल्याला ऐकायला, वाचायला आवडतात. आणि वाचकांच्या मनावर एकच एक संस्कार करणे हे देखील कथेचे एक ध्येय असते. गुंतागुंत, निरगाठ, उकल अशा अवस्थेतून कथा साकारत जाते. कथेच्या निर्मितीमागे प्रबोधन आणि मनोरंजन हे दोन घटक प्रामुख्याने असतात. तिचे हे दोन प्रमुख उद्देश असलेले दिसतात. कथानक हा कथात्मक साहित्य कृतीतील एक गतिशील घटक असतो. त्याचप्रमाणे लघुता, एकाग्रता व एकात्मता ही कथेची 3 घटना तत्वे हडसनने सांगितलेलीच आहेत. याशिवाय परिणामातील एकाग्रता, उत्कटता हा कथेचा खास गुणधर्म असतो. संवेदनशीलता, संपृक्तता, काटेकोर व नेमकेपणा तसेच सूक्ष्मदर्शित्व ही कथेच्या कलातंत्राची खास वैशिष्ट्ये म्हणता येते. कथेचे रूप नेहमीच लवचिक असते, त्यामुळे ठराविक कालखंडानुसार कथेचे स्वरूप सतत बदलत गेले आहे.
एक आव्हान देणारा वाङ्मय प्रकार म्हणून आपण आपल्याला कथेचा निर्देश करावा लागतो। याप्रमाणे कथा या वाङ्मय प्रकाराचे अनेक विशेष आपल्याला नोंदविता येतात। कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे। कथेविषयीची काही माहिती आपण इथे जाणून घेतलेली आहे। आता इतर प्रत्यक्षामध्ये करण्यासाठीचा एक तुम्हाला भाग इथं ठेवलेला आहे, तो म्हणजे सर्जनशीलता। नेमकी कथा कशी तयार होते आणि त्याचं प्रात्यक्षिक। तर प्रात्यक्षिकासह एक घटनाक्रम घेऊन आपण कथा निर्मितीचा प्रयत्न करायचा आहे। पुढच्या तासाला आपण याविषयी सविस्तर बोलू। या तासाला इतकेच। धन्यवाद।